नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे, त्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पूर्ण शांतता होती. अमन आणि सिया डॉक्टर आर देव यांना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. पण काही मिनिटांनी मॉनिटरवर एक सरळ रेषा दिसू लागली. सिया हळूच डोळे मिटत म्हणाली, टाईम ऑफ डेथ. अमन काही क्षण निश्चल उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच इतका असह्यपणा दिसत होता. तो हळू आवाजात पुटपुटला, आणखी काही मिनिट मिळाले असते तर. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आर देव यांच्या छोट्याशा हॉस्पिटलमध्येच त्यांचा अंत्यसंस्कार साधेपणाने पार पडला. गावातील लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. एक वृद्ध महिला सियाजवळ आली. ती म्हणाली, बाळा, डॉक्टर साहेब रोज तुमच्या दोघांचा फोटो पाहायचे. ते म्हणायचे, एक दिवस ही दोघं परत येतील आणि माझं अपूर्ण काम पूर्ण करतील. सिया शांत झाली. डॉक्टर देव यांची खोली आवरत असताना कबीरला जुन्या कपाटामागे एक गुप्त कप्पा दिसला. त्यात एक चामड्याची जुनी डायरी होती. मुखपृष्ठावर लिहिलं होतं, जर अमन आणि सिया माझ्यापर्यंत पोहोचले तर ही डायरी त्यांच्यासाठी. अमनने थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रिय अमन आणि सिया, जर तुम्ही हे वाचत असाल तर कदाचित मी या जगात नसेन. सियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. डायरीतील पुढचं पान, तुम्ही दोघं कोणत्याही प्रयोगाचा भाग नव्हता. तुमच्यावर कधीही बेकायदेशीर प्रयोग झाले नाहीत. प्रोजेक्ट अवरोराचा एकच उद्देश होता, 2 निरागस जीव वाचवणं. अमनने सुटकेचा निश्वास टाकला. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला खोटं सांगितलं जात होतं, कबीर म्हणाला. पण कोण? या सर्वांमागे नक्की कोण होतं? डायरीत पुढे एक नाव लिहिलं होतं, डॉक्टर नीरज मल्होत्रा. सिया विचारात पडली. हे नाव मी याआधी कधीही ऐकलं नाही. डायरीत पुढे लिहिलं होतं, जर तो अजून जिवंत असेल तर संपूर्ण सत्य फक्त त्याच्याकडे आहे. संध्याकाळी अमन, सिया आणि कबीर परतीच्या प्रवासासाठी स्टेशनवर उभे होते. अमन पूर्णपणे शांत होता. सिया त्याच्या शेजारी येऊन बसली. ती म्हणाली, तू स्वतःला का दोष देतो आहेस? ती म्हणाली. अमनने हलकेच मान खाली घातली. मी डॉक्टर आहे, पण डॉक्टर देव यांना वाचवू शकलो नाही, तो दुखावलेल्या आवाजात म्हणाला. सिया त्याचा हात हातात घेत म्हणाली, प्रत्येक जीव वाचवणं आपल्या हातात नसतं, पण प्रत्येक नातं जपणं नक्कीच आपल्या हातात असतं. अमन तिच्याकडे पाहत राहिला. सिया हसत म्हणाली, आजपासून तू एकटा दुःख सहन करणार नाहीस. ते अर्ध माझं आहे. अमनच्या डोळ्यात पाणी आलं. तो हलकेच म्हणाला, मी खूप नशीबवान आहे. सिया मिश्किलपणे म्हणाली, माहिती आहे. दोघेही हसले. अमनने अलगद तिच्या हातावर चुंबन घेतलं. थँक्यू, माझ्यासोबत राहिल्याबद्दल, तो म्हणाला. काही वेळाने ते तिघेही ट्रेनमध्ये बसले. ट्रेन सुरू झाली. खिडकीतून डोंगर मागे सरकत होते. कबीर अचानक म्हणाला, अमन, डायरीच्या शेवटच्या कव्हरमध्ये काहीतरी आहे. अमनने ते कव्हर उघडलं. आतमध्ये एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये डॉक्टर आर देव, 2 लहान मुलं आणि त्यांच्यासोबत उभा असलेला एक तिसरा डॉक्टर होता. फोटोच्या मागे फक्त एक वाक्य लिहिलं होतं, यालाच शोधा, कारण तोच मित्र होता की शत्रू हे अजून ठरलेलं नाही. फोटोच्या कोपऱ्यात त्या डॉक्टरची सही होती, डॉक्टर नीरज मल्होत्रा. त्याचवेळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका नवीन डॉक्टरने रुजू होण्यासाठी प्रवेश केला. रिसेप्शनवर त्याने काही कागदांवर सही केली. नाव होतं डॉक्टर नीरज मल्होत्रा. रिसेप्शनिस्ट हसत म्हणाली, वेलकम डॉक्टर. तो हलकसं हसला आणि दूर भिंतीवर लावलेल्या अमन आणि सियाच्या फोटोवर त्याची नजर स्थिरावली. तो स्वतःशीच पुटपुटला, शेवटी आपण पुन्हा भेटणार आहोतच.
पुढच्या सकाळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. अमन आणि सिया शिमलाहून परतले होते, पण दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा होता. पण डोळ्यात मात्र एक निर्धार पूर्ण होता. डॉक्टर आर देव यांचं अपूर्ण काम पूर्ण करायचं. कॉन्फरन्स रूममध्ये संपूर्ण मेडिकल टीम एकत्र जमली होती. हॉस्पिटलचे चेअरमन म्हणाले, आज आपल्या हॉस्पिटलमध्ये एक अतिशय अनुभवी न्यूरोसर्जन रुजू होत आहेत. दार उघडलं गेलं आणि एक उंच रुबाबदार व्यक्ती आत आली. साधा नेव्ही ब्ल्यू सूट, चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हास्य आणि डोळ्यात एक वेगळीच शांतता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर नीरज मल्होत्रा. अमन आणि सियाचे डोळे एकमेकांकडे वळले. हेच ते नाव जे डॉक्टर आर देव यांच्या डायरीत लिहिलं होतं. मीटिंग संपल्यानंतर डॉक्टर नीरज स्वतःहून अमनजवळ आले. ते म्हणाले, डॉक्टर अमन, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. अमनने हस्तांदोलन केलं. थँक्यू. नीरजने सियाकडे पाहिलं आणि म्हणाला, आणि हो, तुम्ही देशातील सर्वात तरुण न्यूरोसर्जनपैकी एक. सिया हसली. तुम्ही आमच्याबद्दल बरंच काही जाणता, ती म्हणाली. नीरज फक्त एवढंच म्हणाले, कधीकधी काही लोकांबद्दल अपेक्षेपेक्षा जास्त माहिती असते. हे वाक्य ऐकून अमन सावध झाला. दुपारी एक 12 वर्षांचा मुलगा गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्या हृदयावर आणि मेंदूवर एकाच वेळी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. अमन आणि सिया ऑपरेशनची तयारी करत होते. तेवढ्यात डॉक्टर नीरज म्हणाले, जर तुम्हा दोघांची परवानगी असेल तर मी या ऑपरेशनमध्ये सहभागी होऊ शकतो का? अमनने क्षणभर विचार केला. मग तो शांतपणे म्हणाला, नक्कीच. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. एक क्षण असा आला की रुग्णाचा रक्तदाब झपाट्याने खाली आला. सगळेच घाबरले. पण डॉक्टर नीरज यांनी यावेळी एक वेगळी शस्त्रक्रिया पद्धत वापरली. काही सेकंदांमध्येच परिस्थिती अगदी नियंत्रणात आली. 4 तासांनंतर ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अमनने पहिल्यांदाच नीरजकडे आदराने पाहिलं. इम्प्रेसिव्ह, तो म्हणाला. डॉक्टर नीरज फक्त हसले. ते म्हणाले, टीमवर्क. संध्याकाळी हॉस्पिटलच्या कॅफेटेरियात सिया एकटीच कॉफी घेत बसली होती. अमन मागून आला. त्याने विचारलं, आजचा दिवस कसा वाटला? सिया हसली. डॉक्टर नीरज खूप वेगळे आहेत. हो, पण मला अजूनही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही, ती म्हणाली. अमन तिच्यासमोर बसला. मलाही, तो म्हणाला. काही क्षण शांतता होती. मग अमनने तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाला, एक वचन देशील? काय? सियाने विचारलं. या तपासात आपण कधीही एकटे निर्णय घेणार नाही, अमन म्हणाला. सिया हसली. वचन. तेवढ्यात कॅफेटेरियात मंद संगीत सुरू झालं. अमन उठला. डॉक्टर सिया अरोरा, माझ्यासोबत एक डान्स कराल? त्याने विचारलं. सिया आश्चर्याने हसली. इथे? ती म्हणाली. का नाही? अमन म्हणाला. कॅफेटेरियात फारसं कोणी नव्हतं. सिया उठली. दोघेही मंद संगीतावर हलकेच नाचू लागले. कबीर मात्र दूरवर उभा राहून हसत म्हणाला, हे दोघं रहस्य सोडवतील की पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतील देव जाणे. तिघेही हसू लागले. पण दुसऱ्या मजल्यावरील काचेतून कोणीतरी त्यांच्याकडे पाहत होतं. ते होते डॉक्टर नीरज. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. ते पुटपुटले, प्रेम अजूनही तसंच आहे. म्हणजे आशा अजून जिवंत आहे. रात्री डॉक्टर नीरज आपले केबिनमध्ये एकटेच बसले होते. त्यांनी टेबलाचा गुप्त ड्रॉवर उघडला. आतमध्ये एक जुनी चांदीची चैन होती. त्याला जोडलेलं छोटंसं लॉकेट. उघडताच आतमध्ये अमन आणि सियाचा लहानपणीचा फोटो दिसला. तेवढ्यात त्यांच्या फोनवर एक अनोळखी कॉल आला. समोरून फक्त एक वाक्य ऐकू आलं, तू हॉस्पिटलमध्ये पोहोचलास. आता दुसरा टप्पा सुरू कर. डॉक्टर नीरज यांच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. ते ठाम आवाजात म्हणाले, नाही,
यावेळी मी कोणालाही त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. कॉल कट झाला. पण आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. डॉक्टर नीरज हे शत्रू नव्हते, पण ते कोणापासून तरी अमन आणि सियाचं संरक्षण करत होते. सकाळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. पण आज अमनच्या मनात एक विचार पक्का होता. डॉक्टर नीरज नेमके कोण आहेत हे शोधून काढायचं. अमन, सिया आणि कबीर या तिघांनीही डॉक्टर नीरज यांच्या प्रत्येक हालचालींवर शांतपणे लक्ष ठेवायला सुरुवात केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर नीरज दिवसभर फक्त रुग्णांमध्ये व्यस्त होते. ते एका लहान मुलीसोबत हसत खेळत होते, तर एका वृद्ध रुग्णाला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होते आणि प्रत्येक रुग्णाशी अगदी कुटुंबातील व्यक्तीसारखं बोलत होते. ते पाहून सिया म्हणाली, वाईट माणूस एवढ्या मनापासून रुग्णांची काळजी कधीच घेऊ शकत नाही. अमन शांतपणे म्हणाला, हो, पण तो काहीतरी लपवतोय हे नक्की. संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये अचानक वीज गेली. बॅकअप सुरू होण्यासाठी काही सेकंद लागणार होते. अंधारात NICU मधील एका नवजात बाळाची व्हेंटिलेटर लाईन बिघडली. नर्स घाबरून ओरडली, कोणी आहे का तिकडे? तेवढ्यात टॉर्चच्या प्रकाशात एक व्यक्ती धावत आली. तो होता डॉक्टर नीरज. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाला श्वास देण्यास सुरुवात केली. अमन आणि सिया देखील धावतच तिथे आले. तिघांनी मिळून काही मिनिटांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आणली. वीज परत आली. बाळ सुरक्षित होतं. त्या बाळाच्या आईने रडत रडत नीरज यांच्या पायाला हात लावला. नीरज तिला उठवत म्हणाले, धन्यवाद म्हणू नका. तुमच्या मुलाच्या हसण्यातच मला समाधान आहे. अमनने ते दृश्य पाहिलं आणि त्याच्या मनातील संशय थोडा कमी झाला. हॉस्पिटलचं काम संपल्यावर अमन सियाला शहराच्या बाहेर एका छोट्याशा तलावाजवळ घेऊन गेला. पूर्ण चंद्र आकाशात चमकत होता. पाण्यावर त्या चंद्राचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. सिया हसत म्हणाली, आज काही खास आहे का? अमन तिच्यासमोर उभा राहिला. हो. त्याने खिशातून एक छोटासा काचेचा जार काढला. त्यात असंख्य काजवे चमकत होते. सिया आनंदाने म्हणाली, वा, हे किती सुंदर आहे. अमन हसला. तो म्हणाला, हे काजवे मला तुझ्या डोळ्यांची आठवण करून देतात. सिया हसत त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, आज खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसताय डॉक्टर साहेब. अमन म्हणाला, कारण मला माहीत नाही उद्या काय होईल. पण आजचा दिवस, हा आत्ताचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत जगायचा आहे. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती अमनच्या मिठीत शिरली. अमनने तिला अलगद जवळ घेतलं. दोघे बराच वेळ चंद्रप्रकाशात शांतपणे उभे होते. त्याचवेळी डॉक्टर नीरज आपल्या केबिनमध्ये जुन्या फाईल्स पाहत होते. अचानक त्यांच्या संगणकावर एक एन्क्रिप्टेड व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर तोच रहस्यमयी व्यक्ती दिसला. यावेळी मात्र त्याचा चेहरा स्पष्ट होता. तो शांतपणे म्हणाला, नीरज, तू नियम मोडतो आहेस. नीरज कठोर आवाजात म्हणाले, त्या दोघांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. तो माणूस हसला आणि म्हणाला, आता खूप उशीर झाला आहे. त्यांना सत्याच्या खूप जवळ आणलं आहेस. आता त्यांना थांबव. नीरज ठामपणे म्हणाले, मी त्यांचं संरक्षण करीन. इतक्यात स्क्रीन काळी झाली. त्याच रात्री अमन आणि सिया घरी परतले. दार उघडताच हॉलमधील दिवे आपोआप लागले. टेबलावर एक मोठा लाकडी बॉक्स ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, अमन आणि सियासाठी भूतकाळातील शेवटची भेट. अमनने तो बॉक्स उघडला. आतमध्ये 2 लहान मुलांचे हॉस्पिटल ID बँड होते. एका बँडवर लिहिलं होतं बेबी A आणि दुसऱ्यावर बेबी S आणि त्यांच्याखाली एक सीलबंद लिफाफा ठेवला होता. त्यावर फक्त एक ओळ लिहिली होती, हे पत्र वाचल्यानंतर तुम्ही कोणावरही पूर्वीसारखा विश्वास ठेवू शकणार नाही. अमन आणि सिया एकमेकांकडे पाहत राहिले आणि अमनने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडायला सुरुवात केली.
अमनने सीलबंद लिफाफा हळूहळू उघडला. खोलीत पूर्ण शांतता होती. सिया अगदी त्याच्या शेजारीच उभी होती. पत्रावर एकच नाव होतं, फक्त अमन आणि सियासाठी. अमन वाचू लागला. जर हे पत्र तुमच्या हातात आलं असेल तर समजा वेळ आली आहे. सर्वात मोठं सत्य हे नाही की तुम्ही लहानपणी एकमेकांना ओळखत होतात, तर सर्वात मोठं सत्य हे आहे की तुमच्या आयुष्यावर आजही कोणीतरी लक्ष ठेवून आहे. पत्र वाचून सगळे काही क्षण शांत राहिले. कबीर म्हणाला, म्हणजे हा खेळ अजूनही संपलेला नाही. पत्राच्या शेवटच्या पानात एक नकाशा होता, ज्यावर शहराबाहेरील एका जुन्या बंगल्यावर लाल खून केली होती. खाली लिहिलं होतं, इथेच या सगळ्याची सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी अमन, सिया, कबीर आणि डॉक्टर नीरज त्या बंगल्याकडे जायला निघाले. वर्षानुवर्षे बंद असलेला तो बंगला आतमध्ये वेली आणि धुळीने झाकलेला होता. आता वेली आणि धुळीने झाकलेला होता. मुख्य दरवाजा उघडताच आत जुन्या आठवणींचा वास दरवळला. भिंतीवर धुळीने माखलेले फोटो होते. एका फोटोसमोर सिया थांबली. त्या फोटोमध्ये डॉक्टर आर देव, डॉक्टर नीरज आणि आणखी एक डॉक्टर उभा होता. त्याचा चेहरा मुद्दाम खरवडून काढला होता. सिया कुजबुजली. कोणीतरी याला इतिहासातून मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढ्यात डॉक्टर नीरज म्हणाले, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. प्रोजेक्ट अरोरामध्ये आम्ही फक्त 3 डॉक्टर नव्हतो, तर एक चौथा डॉक्टरही होता. तो आमच्यातील सर्वात हुशार होता, पण महत्त्वाकांक्षेने त्याला राक्षस बनवलं. अमन गंभीर झाला. त्याचं नाव? नीरज काही क्षण शांत राहिले. त्याचं नाव डॉक्टर अथर्व सिंगानिया. सॉरी मित्रांनो, तिथं चुकून डॉक्टर आर्यन खन्ना झाला आहे. तिथं डॉक्टर अथर्व सिंगानिया आहे. त्याचा विश्वास होता, वैद्यकशास्त्राचा उपयोग फक्त जीव वाचवण्यासाठी नाही, तर माणसाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवण्यासाठीही होऊ शकतो. काही क्षण खोलीत शांतता पसरली. त्याचवेळी कबीरला पुस्तकांच्या कपाटामागे एक गुप्त खोली सापडली. आतमध्ये शेकडो संशोधन फाईल्स होत्या. मध्यभागी एक मोठा व्हाईटबोर्ड उभा होता. त्यावर अनेक फोटो लावलेले होते. अमन, सिया, कबीर, डॉक्टर आर देव, डॉक्टर नीरज आणि शेवटी एक फोटो पूर्णपणे काळ्या रंगाने झाकलेला होता. त्याखाली फक्त एक शब्द लिहिला होता, आर्किटेक्ट. रात्री घरी परतल्यावर सिया बाल्कनीत उभी होती. आज ती खूपच अस्वस्थ दिसत होती. अमन तिच्या जवळ आला. तो म्हणाला, पुन्हा काय विचार करतेस? सियाने मान हलवली. कधी कधी वाटतं हे सगळं संपेल का, ती म्हणाली. अमन हसला. एक दिवस हे सगळं नक्की संपेल आणि एके दिवशी हे सगळं नक्की संपेल आणि त्या दिवशी मी तुला आपल्या हनीमूनला घेऊन जाईन. सिया हसली. कुठे? तिने विचारलं. जिथे फोन नाही, रहस्य नाही आणि फक्त तू, मी आणि शांत समुद्र, अमन म्हणाला. सिया हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, वचन? आयुष्यभराचं? अमनने तिच्या हातात स्वतःची बोटं गुंफली. आयुष्यभराचं, तो म्हणाला. दोघेही काही क्षण शांतपणे एकमेकांच्या मिठीत उभे राहिले. त्याच रात्री त्या जुन्या बंगल्याच्या गुप्त खोलीत भिंतीवरची एक स्क्रीन अचानक सुरू झाली. त्यावर एक व्यक्ती बसलेली दिसत होती. चेहरा अजूनही अंधारात होता. तो मंद हसला. डॉक्टर नीरज, तुम्ही शेवटी माझं नाव सांगितलंच. त्याने टेबलावर ठेवलेला बुद्धिबळाचा राजा उचलला. आता शेवटचा डाव सुरू होईल, तो म्हणाला. कॅमेरा हळूहळू वर गेला आणि प्रथमच त्याच्या हातावर कोरलेलं एक विचित्र चिन्ह दिसलं. अनंत चिन्ह. तोच या संपूर्ण खेळाचा खरा सूत्रधार होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथे संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर दुपारी 1 वाजता एक नवीन लव्ह स्टोरीचा पुढचा भाग
अपलोड होणार आहे, तो देखील नक्की पहा. आणि ती स्टोरी ही तुम्हाला कशी वाटते हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.